नमस्कार. जनता दरबारामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मंडळी, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक सकारात्मक किंवा फायदेशीर प्रयोगांची संपूर्ण माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत, ज्याचा उत्तम प्रतिसाद आपल्याला मिळत आहे. म्हणजे ते प्रयोग तर आपण जाणून घेत आहोत, पण त्याचबरोबर हे सगळे प्रयोग करणाऱ्या प्रयोगकर्त्यांना आपण एक सुंदर प्रतिसाद सुद्धा देत आहोत. त्याच अनुषंगाने मंडळी, तुम्हाला मालेगावची आधारशाळा आठवतीये का? वैदिक पद्धतीने अंध, अपंग, मतिमंद मुलांना शिक्षण देणारी ही आधारशाळा. वैदिक पद्धतीनं मतिमंद, अंध, अपंगांना शिक्षण देणारी ही संस्था आहे. आपले गोकुळ देवरे आणि वैशाली देवरे यांनी ही संस्था उभारलेली आहे. सांगायला अतिशय आनंद वाटतोय की गोकुळ देवरे सरांना त्यांच्या ह्या कार्याबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचा एकल जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि येत्या 3 जानेवारीला गोव्यामध्ये, पणजीमध्ये गोव्याचे राज्यपाल आणि आपल्या लोकसभेच्या सभापती माननीय सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते गोकुळ देवरे यांना हा पुरस्कार लाभणार आहे. देवरे सर, तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. तुमचं खूप सारं अभिनंदन. मंडळी, आपल्या परिवारातल्या ह्या सदस्याला मोठा बहुमान मिळते, खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यापैकी कोणाला जर का असे काही पुरस्कार मिळत असतील, मान सन्मान मिळत असतील, तर ते जरूर आमच्यापर्यंत पोचवा. या व्यासपीठावरून आपण सगळ्यांपर्यंत नक्कीच पोचवू. त्याच अनुषंगाने मंडळी, जनता दरबारमधली ही जी माहिती आहे, हे जे प्रयोग आहेत ना, हे जास्तीत जास्त लोकांना बघायला सांगा. त्याच अनुषंगाने जनता दरबार भाग 1 हे जे पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये पहिल्या 53 एपिसोडची संपूर्ण माहिती दिलेली आहे. हेही पुस्तक आपण वाचू शकता. त्याच अनुषंगाने जास्तीत जास्त लोकांना जनता दरबारमध्ये सामील करून घ्या. त्यासाठीच तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची नेमकी कशी मदत झाली, हे सगळं सांगणारा आपला आजचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे तो अतिशय ऐकण्यासारखा असाच आहे. आणि त्यासाठी आपला आजचा जिल्हा आहे उस्मानाबाद. दुष्काळग्रस्त किंवा सतत पाण्याची टंचाई असलेला हा उस्मानाबाद जिल्हा, अशी याची खरी ओळख आहे. पण ह्या वर्षी 2 ते 3 महिन्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत इथे अनेक कामं झाली आणि त्याचा फायदा झाला. इथे जलप्राप्ती झाली आणि त्यातूनच आता ह्या उस्मानाबाद जिल्ह्याची ओळख बदलायला लागलेली आहे. तसं जर पाहिलं तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 85,000 हेक्टरच्या आसपास आपल्या शेताचे बांधबंदिशीचे कामं झाले. नाल्याचे जवळपास 550च्या आसपास नाल्याचे कामं झाले आहेत. आणि नदी खोलीकरणाचे कामंसुद्धा 24 किलोमीटरचे नदी खोलीकरणाचे कामं आमच्याकडे झाले आहेत. आणि एकंदर जर पाहिलं आपण तर जवळपास 101 कोटी रुपये खर्च झालेला आहे. त्याच्यामध्ये मॅक्झिमम जो खर्च आहे हा शासनाचा 75 कोटी आहे. 25 कोटी ह्या अशा दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी लोकसहभागातून उभा केलेला आहे. आणि आपण जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या माध्यमातून जवळपास 57 लाख घनमीटर गाळ आपण काढलेला आहे. एकंदर जर पाहिलं की लोकांचं हा उत्साह पाहून लोकांना खरंच पाण्याची किंमत कळली आहे. त्याच्यामुळं जलसंधारणाच्या कामामध्ये आज लोक आवर्जून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवत आहेत. मंडळी, मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही टीम जनता दरबारचे सारे सदस्य उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेलेलो होतो. खूप फिरलो. रस्त्यावरून जाताना आम्ही खूप सारं शूटिंग सुद्धा केलेलं आहे आणि ते आपण सगळ्यांनी बघण्याची आवश्यकता आहे. कारण बघा, आपण आजूबाजूला हिरवाई पिकं डोलताना दिसतील तुम्हाला. दुष्काळ म्हणल्यावर एक वेगळं चित्र आपल्या डोळ्यांसमोर येतं. पण इथे पिकं दिसत होती, ऊसही दिसत होता. असं कसं? असं विचारल्यावर सांगण्यात आलं की पिकांची लागवड होतीये, वाढ ही होते आहे, पण पाण्याअभावी त्याचा पेरा कमी होतो. म्हणजे तुम्हाला कणसं दिसतील पण त्याच्यामध्ये दाणे कमी दिसतील. पण याच पिकांना जर का वेळच्या वेळी पाणी मिळालं ना, तर ह्याचा पेराही वाढेल किंवा ह्याचा कसही वाढेल, असं ह्यांनी सांगितलं. म्हणजेच पाणी मिळणं ही अत्यंतिक गरज आहे. आणि त्याच दृष्टीने राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे ह्या परिस्थितीमध्ये खूप सुधारणा होते. आता 5,000 गावं आम्ही दुष्काळमुक्त करण्यासाठी घेणार होतो. आता जवळपास 6,000 गावं झाली आहेत आणि त्या 6,000 गावांमध्ये उत्साहाने काम चालू आहे. त्या गावांमधलं काम बघून आजूबाजूचे गावं, असे 3-4 हजार गावं, हे त्यांना जलयुक्त शिवारमध्ये निवडलं नाही गेलं तरी या गावांचं बघून शिकून ही गावं स्वतः पैसे एकत्र करून, लोकसहभाग एकत्र करून
या लोकांनी ठरवलं काही ठिकाणी मंदिर बांधायच्या ऐवजी पाण्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी गावात भजन कीर्तन सप्ते करण्याच्या ऐवजी पाण्याची व्यवस्था करायची, काही ठिकाणी तर असंही झाले की लोकांनी लग्न साध्या पद्धतीने केलेत आणि तो पैसा जलयुक्त शिवारला दान केला. असेही अनुभव याच्यामध्ये बघायला मिळाले. गाव निवडीचे काही निकष ठरवलेले आहेत. शासनाने असं ठरवलं आहे की ज्या ठिकाणी ओव्हर एक्सप्लॉयटेड गावं आहेत, म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याचं जे काही जमिनीतून पाणी काढलं जातं त्यापेक्षा कमी पाण्याचं जमिनीमध्ये रिचार्ज होतो अशी गावं, ज्या ठिकाणी टँकर अनेक दिवसापासून चालू आहे, टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो अशी गावं, आणि ज्या ठिकाणी टंचाई गेल्या 4-5 वर्षात जाहीर झालेली आहे अशा गावांना प्राधान्य दिलेलं आहे. जगप्रसिद्ध तुळजा भवानी आईच्या अस्तित्वानं पावन झालेला हा उस्मानाबाद जिल्हा आज जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामध्ये खूप सारी कामं उभी राहिलेली आहेत आणि त्यातूनच यांना जलप्राप्ती झालेली आहे. इथे नाले ओढे यांचं खोलीकरण झाले, त्यातून शेकडो टन गाळ काढण्यात आला. तसंच शेतांमध्ये बांध बंदिस्तीचीही खूप कामं करण्यात आलेली आहेत. या 217 गावामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो आहे की शेताची बांध बंदिस्ती करणं हा जो मुद्दा आहे, आम्ही पहिला हा मुद्दा आम्ही लोकांसमोर ठेवला आणि लोकांना आम्ही तेच सांगितलं की हा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा जर पाहिला आपण, ह्या जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यामधली कुठलीही नदी ह्या जिल्ह्यामध्ये येत नाही, त्याच्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये पडलेल्या पावसाचा कुठलाही पाणी या जिल्ह्यामध्ये मिळत नाही. म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे पावसाचा जो पडणारा पाणी जो आहे तो पाणी आपल्याला शेतातच मुरवणे, शेतात मुरवल्यानंतर त्याच्यामधनं बाहेर पडणारा पाणी नाल्यावाटे आपल्याला नाल्यामध्ये मुरवणे आणि त्याचबरोबर जिथं नदीमध्ये सुद्धा असेल नदीमध्ये सुद्धा आपल्याला पाणी कसं मुरवता येईल, म्हणजे भूगर्भाखाली पाणी टाकणं हा उद्देश आम्ही लोकांसमोर ठेवलेला आहे. त्याच्यामुळं आज आपण जर एकूण मृदसंधारणाची जर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत झालेल्या कामात जर पाहिलं मॅडम, तर मागच्या वर्षी सगळ्यात जास्त कंपार्टमेंटची कामं म्हणजे शेताचे बांधबंदीची कामं झालेली आहेत. जवळपास 85,000 हेक्टरवरती कामं आमचे पूर्ण झाले आहेत. मंडळी, उस्मानाबादची ही तेरणा नदी पूर्णपणे गाळांनी भरलेली होती, पण आता हिचं खोलीकरण करण्यात आलं आहे. या नदीचा वरचा थर चिकण मातीचा होता, त्यामुळे इथे पाणी मुरत नव्हतं. आता खोलीकरणामध्ये हा चिकण मातीचा थर काढण्यात आला आणि आता ऑगस्टमध्ये मध्यंतरी जो पाऊस पडला ना, त्यामुळे ह्या नदीला पाणी आलं होतं. साधारण 3 फूट पाणी आलं होतं. हे पाणी बघून इथल्या लोकांनी ह्या नदीच्या जलपूजनाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी ठेवला होता, पण दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम त्यांना चक्क रद्द करायला लागला, कारण ह्या नदीमध्ये अजिबात एक थेंबही पाणी नव्हतं. ह्या नदीतलं ते जे 3 फूट पाणी होतं हे पाणी पूर्णपणे जमिनीमध्ये मुरलं आणि याच्या आजूबाजूची जी शिवारं होती ना, या शिवारातल्या विहिरींना हे सगळं पाणी लाभलेलं आहे. हे आपण जे आपले जलसंधारणचे कामं केले होते, आपण काय केलं की आपल्या शेतातून एक वडा जात होता, तर ते वडा खूप हे गाळानं वगैरे भरलेलं होतं. तर आपण त्याच्यात काय केलं, त्याचं खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं आणि आता हा जो आपला नाला गेलेला आहे ते 140 मीटर त्याची हे लेंथ लांबी आहे. हा पूर्वी हे विहीर ॲक्च्युली 65 फूट त्याची हे डायमीटर आहे, रुंदी आहे आणि खोली 60 फूट आहे. तर उन्हाळ्यात इथं एक थेंबी पाणी नव्हतं. आता कमीत कमी ह्या विहिरीत 30 फूट तरी पाणी आहे, त्याच्या खाली 30 फूट तरी पाणी आहे. पावसाळ्यात ज्या वेळेस होतं, पावसाळ्यात एक पाऊस पडल्यानंतर ती वाहिली लेंडी, तर 2दा वाहिली. हा खोलीकरण हे झाल्यानंतर दोनदा हे केलं. तर ते पुढं आपण ते अडवलेलं आहे पाणी. तिथं सिमेंट बंधार आहे, तर तिथं इथं कमीत कमी 1 महिनाभर पाणी थांबलं, ते खाली मुरलं आणि त्याचं पॉप्युलेशन केलेलं आपण हे केलं. आणि हे करत असताना आपण काय केलं, लेंडीतलं पाणी आता आपण पुनर्भरण केलेलं आहे. तिथं पाईप्स टाकून लेंडीतलं पाणी विहिरीत घेतलेलं, तर आपण रिचार्ज केलेलं आहे थोडक्यात. त्याच्या दोन्ही साईडला नाल्याच्या पूर्णपणे कंपार्टमेंट बंडिंगचं काम झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या शेतातलं पाणी तिथेच अडलेलं आहे. अरे वा, पूर्णपणे. त्याच्यामुळे त्याचं पर्क्युलेशनचा फायदा यांना झाला, पुरणभरांचा फायदा. आणि त्याच्या आपल्या ह्या नाल्याच्यावर आपण एक शेततळं घेतलेलं. तर पहिलं पाणी त्या नाल्यातलं आपल्या शेततळं भरतो, शेततळ्याचं आउटलेट आपण परत ह्या नाल्यात टाकलेलं आहे. ते शेततळं भरल्यानंतर अच्छा, सगळं पाणी डायरेक्ट याच्यात येतं. हा, डायरेक्ट याच्यात येतं. मग तिथं एक सिमेंट बंधार आहे, त्याच्यावरचं पाणी ओव्हरफ्लो होऊन दुसऱ्या बंधार, त्याच्या खाली एक हे, त्याच्या खाली 3 चेन पद्धतीने बंधारे बांधलेले ह्या नाल्यावर.
म्हणजेच मंडळी ह्या इथल्या शिवारामध्ये हे पहिलं शेततळं आहे, ते शेततळं भरतात. शेततळं भरलं की ते पाणी नाल्यामध्ये येतं. नाला वाहू लागला की ते पाणी विहिरीमध्ये येतं. थोडक्यात पाण्याचा थेंब थेंब इथे साठवला जातो. आता ही कनगरा गाव आहे. या गावामध्ये जलयुक्त आणि एकात्मिक पाणलोट विकासांतर्गत कामं झाल्यामुळं पाणी चांगल्यापैकी म्हणजे आणलेलं आहे आणि त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांनी तुषार संच ठिबक संचाच्याद्वारे सोयाबीनचे पिकंसुद्धा म्हणजे चांगल्या पाऊस नसताना सुद्धा चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे. या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोल्हापूर पद्धतीचेही खूप सारे बंधारे आहेत, पण याचे कुठे दरवाजे चोरीला गेलेले आहेत किंवा दरवाजे नादुरुस्त असल्यामुळे हे सगळे बंधारे निकामी झालेले आहेत. त्यामुळे या जर का दरवाजांची दुरुस्ती केली ना तर वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा इथे तयार होईल असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. 640 कोटीचं स्ट्रक्चर आहे, परंतु 30 ते 35 कोटी रुपये जर खर्च केला शासनाने तर 35 कोटीमध्ये या जिल्ह्यामध्ये प्रचंड असं पाणी एवढंसं असेल की एक वर्ष नाही पाऊस पडला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. कारण टँकरवरच्या ह्याच्यावर जो खर्च होतो मोठ्या प्रमाणात तो दरवर्षी म्हणजे अननेसेसरी खर्च आहे. ह्या वर्षी खर्च करतो त्याचं काही बेनिफिट मिळत नाही. पण एकाच वर्षामध्ये जर आपण हे जेवढे बंधारे आहेत 500-1000 जी काय जिल्ह्यामध्ये बंधारे आहेत त्या जर बंधाऱ्याला तशा पद्धतीचं दरवाजे बसवले आणि त्याचे एस्टिमेट मी बघितले फक्त 35 कोटी रुपयामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या डॅमपेक्षाही जास्त पाणी थांबल. आपल्या सगळ्यांना आतापर्यंत माहिती झालेलं असेल की जलसंधारणासाठी माथा ते पायथा अशा प्रकारची कामं केली जातात. त्यातही फक्त बंधारे बांधून जलस्तर किंवा पाणी साठा होत नाही हेही आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. जलस्तर वाढण्यासाठी शेतातली जी माती आहे ना ती शेतातच थांबणं आवश्यक असतं आणि त्यामुळे तिथला जलस्तर वाढू शकतो आणि म्हणूनच शेतांना बांध बंदिस्ती घालणं हे या पाणलोटाचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि यामुळे शेताची धूप थांबते. मागच्या एका भागामध्ये आम्ही आपल्याला सांगितलेलं होतं की 1 सेंटीमीटर जाडीचा जर का सुपीक गाळाचा थर निर्माण व्हायचा असेल जमिनीचा तर त्यासाठी 100 वर्ष लागतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जोपर्यंत शेतातली माती अडविली जात नाही तोपर्यंत हे पाणी अडवण्याचं जिरवण्याचं जे तंत्र वापरलं त्याचा फायदा होत नाही. 14 आणि 14-15ला जी बंडिंगची कामं झाली कंपार्टमेंट बंडिंगची जी कामं आहेत झाली त्याचा भरपूर फरक पडलेला आहे. जे वॉटर रिचार्जिंग जी झालेलं आहे वॉटर रिचार्जिंग बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याच्यामुळे बोर आणि विहिरीवाला बराच फरक 500 फुटाचे जे बोर जे होते ते बंद पडलेले बोर सरी चालू झालेले आहेत आता. या वर्षी कामं खूप झाली. मग याच्यामध्ये कंपार्टमेंट झालं, त्याच्यानंतर हे खोलीकरण झाले. काही जे सिमेंट बंधारे थोडेसे फुटतूट झाली होती त्याची आपण दुरुस्ती करून घेतली की ज्याच्यामुळं त्याचं म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी वाढली. तर याच्यामुळं त्याचा फायदा असा झाला की जे काही बोर वगैरे बंद होते त्या परिसरामध्ये तर ते बोरला पाणी आलं परत रिचार्ज झालं त्याचं बोरचं. आता या शेतकऱ्याचं 150 फुटाचं बोर बंद होतं ते चालू झालेलं आहे. ह्या कामांमुळे कसं आहे पूर्वी 500-600 फुटाचं पाणी पण आमच्या 60 फुटाच्या विहिरीला बी फरक पडलेला आहे. पाणी निघत नाही आता आणि आम्ही 25 एकर सोयाबीन काढलंय त्याच पाण्यावर आणि आता परत 25 एकर हरभरा काढून 8 एकर ऊस बी जोपतोय त्याच्यावर. हे जे जलप्राप्ती होते आहे ना त्याच अनुषंगाने पाणी बचतीसाठी सुद्धा आता खूप सारी जागृती झालेली आहे आणि हे जे सारे शेतकरी आहेत ना हे पाणी बचतीचे अनेक मार्ग योजत आहेत किंवा शोधत आहेत. त्यामध्ये ठिबक सिंचन आहे, स्प्रिंकलर आहे, या साऱ्याच्या वापरातून पाण्याची बचत करण्यात येते आहे. त्याचबरोबर आता इथे रेन पाईपद्वारे ही जमीन भिजवत आहेत. कोरियन कंपनीचा हा रेन पाईप आहे. हा पंपाला जोडायचा आणि मग शेतात तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही फिरवू शकता. 100 मीटर पाईपची किंमत फक्त 3,500 रुपये आहे. कुठल्याही दुकानामध्ये तो मिळतो आणि पाण्याचीही बचत मोठ्या प्रमाणावर होते. मंडळी सध्या या भागामध्ये सोयाबीन, ज्वारी, बाजरी आणि हरभरा इत्यादीची लागवड करण्यात येते आहे. भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर घेतला जातो पण त्याचबरोबर ऊस ही मोठ्या प्रमाणावर दिसला. पाण्याची इतकी वानवा असताना मग ऊसाचा इतका हव्यास का असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो. आणि मंडळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1 हेक्टर ऊसासाठी 2,30,00,000 लिटर दर वर्षाला पाणी लागतं.
मग असं असताना पाणी नसताना सुद्धा ऊस का घेतला जातो हा प्रश्न पडतो. ऊसाची लालच एकच कारण आहे की ते शाश्वत पीक आहे, म्हणजे त्याला शाश्वत हमी भाव आहे, शासनाचं हमी भाव आहे. तर 1800 असेल, 1500 रुपये असतील, 2100 रुपये असेल, त्याला शासनाचे एक शाश्वत भाव आहे की आम्ही जर कारखान्याला ऊस देतो तर त्याला किमान तेवढे तरी पैसे आमच्या हातात येतात. तसं इतर पिकांचं नाही. तर मेन बाकी काही दुसरं कारण नाही. असं काय की आमचं खूप प्रेम आहे ऊसावर असं नाही. फक्त त्याला शासनाने एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे. ते सिस्टम वॉट एव्हर कारखानदारी असेल, कुठल्याही माध्यमातून असेल, पण त्याला एक शाश्वत भाव आहे. 1800 रुपये असतील, 2100 रुपये असतील, रिकव्हरी प्रमाणे आणि ते आम्हाला भेटतात. मागं पुढं होईल काय पण भेटतात. मग त्याचं कारण तेच आहे की शाश्वत भाव असल्यामुळे आम्ही ते करतो. दुसऱ्या पिकांना हमी भाव आहे, पण ते हमी भाव भेटलच असं नाही. सारासार विचार करूनच पाण्याचा वापर करण्याची आवश्यकता आहे. आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे की 2025 या साली जगातल्या फार मोठ्या भूभागावरती वाळवंट निर्माण होणार असल्याचा इशारा 1997 साली संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला होता. पण ज्यावेळेस संयुक्त राष्ट्रसंघाची बैठक झाली 97ला आणि जगाला सांगितलं की 2025ला वाळवंटीकरण होणार, त्यावेळेस आपल्या देशातले राज्यकर्ते जागे झाले आणि त्यांनी पाहिलं की माझ्या भारत देशात किती पाऊस पडतो. जगातली सरासरी काय? जगातली सरासरी 700 आणि माझ्या भारत देशाची सरासरी 1170 मिलीमीटर. ते पाणी जर साठवलं, झोळीत जर साठवलं असतं तर दरडोई 8500 लिटर पाणी उपलब्ध होऊ शकतं. आणि म्हणूनच मंडळी, जलयुक्त शिवार अभियानाची आपल्या सगळ्यांना अत्यंतिक आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये जी जी कामं झालेली आहेत त्याचे फायदेही आपल्याला दिसू लागलेले आहेत आणि त्या बाबतीतली जनजागृती ही फार मोठ्या प्रमाणावरती वाढते आहे. त्यामधला लोकसहभागही वाढतोय. ही खरंच अतिशय आनंदाची अशीच ही गोष्ट आहे. त्याच बाबतीमध्ये या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तरुणाईनी एकत्र येऊन गट शेती करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी शेतीचं यांत्रिकीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर तुषार सिंचनासाठी ह्या मंडळींनी रिकाम्या बाटल्या वापरून स्प्रिंकलर तयार केलेलं आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण पुढच्या एका भागामध्ये घेणार आहोत. अतिशय दुर्गम ठिकाणी असं हे गाव आहे आणि या गावातल्या या साऱ्या तरुणांना आपण एका स्वतंत्र एपिसोडमध्ये भेटणार आहोत. त्याचबरोबर मुळात पोर्तुगालच्या जरबेरा या फुलांची उस्मानाबादमधल्या पाडोळा आणि उपळा या गावातली पॉली हाऊसमधली शेती आपण बघणार आहोत. या गावामधून दररोज लाखो जरबेराची फुलं दिल्लीला जातात, तिथून परदेशात जातात. जरबेराच्या उपळा आणि पाडोळी या 2 जाती लॉन्च करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी पाडोळा गावात या फुलांचं बारसं करण्यात आलं. हेही आपण पुढच्या एखाद्या स्वतंत्र एपिसोडमध्ये बघणार आहोत. आणि मंडळी, हे सारं शक्य झालं आपल्या जलयुक्त शिवार ह्या अभियानामुळे. मुरलं 100% वाहून कुठेही पाणी गेलेलं नाही. या शिवारातलं जेवढं पाणी पडलंय तेवढं खाली गेलंच नाही पाणी. पाण्याची परिस्थिती म्हणजे सध्या आता फरक पडणारा, पण बारीक फरक पडला, थोडा फरक पडलेला आहे, पण तेवढं पाणी आता काहीच नाही. कोरडं खा काय नाही. शेतीला उपयोग होतोय, उपयोगासाठी काम केलेलं आहे चांगलं. ह्या कामापासून शेतकऱ्याला काहीतरी फायदा झाला, आनंद पण आहे. शेतकऱ्यांना ही कामं शासनाची कामं वाटली नाही, ही कामं आपलीच कामं वाटली म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारचे कामं आपल्याला झालेले दिसून आले. जरी आपल्या जिल्ह्यामध्ये 49% जरी पाऊस पडला तरी ज्या ज्या गावामध्ये आमचे कंपार्टमेंट बंडिंग म्हणजे शेताची बांधबंदीची कामं झाली, नाल्याच्या खोलीकरणाचे कामं झाले, नदीची खोलीकरणाचे जिथं कामं झाले, आज आणखी तिथं तेवढं पिण्याच्या पाण्याबाबत दुर्भिक्ष आज आणखी जाणवत नाही. आणि लोकांचा खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम लोकांचा कार्यक्रम झाला. लोक चळवळ झाली, लोक पुढे येत आहेत, लोक म्हणत आहेत की आम्हाला ह्याच्यामध्ये काम करायचं आहे. मला वाटतं की ह्या कार्यक्रमाचं हे मोठे यश आहे. या योजनेमध्ये लोकसहभागाला महत्त्व देण्याचा माझा मानस होता आणि मुख्यमंत्र्यांनीही लोकसहभागावर खूप त्यांचा कल होता. लोकसहभागामुळे ही योजना लोकांची झाली आणि लोकांच्या प्रतिसादामुळे सरकारी योजनेवर लोक इतकं प्रेम करू शकतात हे आम्हालाही बघायला मिळालं.
आणि त्याच्यामुळे लोकांचं जोपर्यंत योजना अपत्य होत नाही, लोक ती जपत नाही, असा मला वाटतं, माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे याच्यात लोकसहभाग हा या योजनेचा सगळ्यात मोठी ताकद आहे, पाठीचा कणा आहे असं म्हणायला हरकत मंडळी, ही सगळी कामं झाली, पण यावर्षी पाऊसच कमी झाला. त्यातूनच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ह्या वर्षी फक्त 50% पाऊस झाला. पण ह्या पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब इथे साठवण्यात आलेला आहे. त्यातूनच इथल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा सुटलेला आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी लोकसहभागी फार मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. त्यातूनच मुंबईच्या किंग जॉर्ज शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी इथल्या या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातूनच हे खोलीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे. हे जलयुक्त शिवारमधून नाला रुंदीकरण खोलीकरणाचं काम चालू आहे. मुंबईच्या किंग जॉर्ज इंग्लिश स्कूल याच्या माजी विद्यार्थी संघाने दुष्काळात मदत म्हणून मशीनचं भाडं त्यांनी मदत केली मशीनच्या भाड्यासाठी, आणि महाराष्ट्र शासनाने डिझेलसाठी मदत करून हे काम चालू आहे. बघा मंडळी, आपण ही सारेजण अशा प्रकारची मदत करू शकतो. अर्थात त्यासाठी भगीरथ प्रयत्नांची आवश्यकता अजिबात नाहीये, तर नेमक्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. चला आपण सारेजण जलयुक्त शिवार अभियानामध्ये सहभागी होऊया. जे तुम्ही पेराल ते उगवेल, त्यामुळे चला पाणी पेरूया. तुम्ही पेरलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, तुम्ही वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब एखाद्या लहान मुलीला तिच्या शाळेकडे जाण्यासाठी प्रवृत्त करू शकतो, एखाद्या स्त्रीच्या डोक्यावरचा हंड्याचा भार हलका करू शकतो, आणि एका शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आणू शकतो. चला पाणी वाचवूया. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ह्या साऱ्या घडामोडी बघून आपल्याला नेमकं काय वाटतंय? आम्ही तर सारे अतिशय अचंबित झालेले आहोत. डोळ्यांसमोरून ती जरबेराची फुलं तर अजिबात हालत नाहीयेत. या साऱ्याची माहिती घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, पण त्यासाठी जनता दरबारचा प्रत्येक भाग आपण बघण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपण जनता दरबार नक्की बघा. याचा पुनःप्रक्षेपण किंवा रिपीट टेलिकास्ट असतं दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबार. याच अनुषंगाने जनता दरबारचा आमचा हा प्रत्येक भाग कसा असतो ना, हे तुम्ही आम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनता दरबारचं फेसबुकवरती स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करा. त्याच्यावरून तुमच्या सूचना काही असतील तर त्या जरूर आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही या पेजवरती खूप सारी माहिती दिलेली आहे, तीही जाणून घ्या. आमचे संपर्क नंबर, पत्ते असतील, नेमका कुठल्या दिवशी कुठला विषय जाणार आहे तेही आम्ही तिथे दिलेलं असतं, तेही तुम्ही जाणून घेण्याची आवश्यकता आहे. जनता दरबारमधली ही जी वैविध्यपूर्ण माहिती आहे ना, ही माहिती देणारं एक पुस्तक आम्ही तयार केलेलं आहे पहिल्या 53 एपिसोडचं. त्याचं नाव आहे जनता दरबार भाग 1. या पुस्तकाविषयीची सगळी माहिती आपण आपल्या पेजवरती दिलेली आहे. त्याचबरोबर यूट्यूबवरती आपला जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हे जाणून घ्या. आणि 150च्या वर आपले एपिसोड आहेत, त्या एपिसोडचा आनंद यूट्यूबवरून आपण घेऊ शकतो. जनता दरबारचा ईमेल ॲड्रेस आहे janatadarbar@yahoo.in. जनता दरबारच्या वेबसाईटचा ॲड्रेस आहे www.janatadarbar.org. जनता दरबारमध्ये आपण सातत्याने वैविध्यपूर्ण माहिती देत असतो, जी विश्वासार्ह असते. पण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्याच अनुषंगाने जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुपसुद्धा आपण फेसबुकवरती तयार केलेला आहे. तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट फेसबुकवरून तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. आणि जनता दरबारमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा, आमचा सर्वांचा जनता दरबार.